आमचे पहलवान तेल लावून तयार आहेत. तेल लावून येतो ये. नमस्कार, मी विजय वाम. शरद पवारांनी स्वतः निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचे संकेत दिलेत का, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळामध्ये आहे. तसं झालं तर शरद पवार यांची लढत कुणासोबत होणार? सुनेत्रा पवार यांच्यासोबत की इतर कुणाशी? हे पाहण्या अगोदर इतरही काही असे लोकसभा मतदारसंघ आहेत ज्या ठिकाणी लढत रंगतदार व्हावी अशी इच्छा महाराष्ट्रातील मतदारांची. सरळ तोपर्यंत सरळ, कोणी वाकडं पाऊल टाकलं तर तो पाय काढला. ते देखील आपण पाहणार आहोतच, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मात्र सुरुवात शरद पवारांपासून करूया. बारामती, शरद पवार व्हर्सेस सुनेत्रा पवार. जर शरद पवार यांनी बारामतीमधून दंड थोपटले तर त्यांची लढत थेट अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्याशी होणार आहे. यांच्यात कोण बरं जिंकेल असं तुम्हाला वाटतंय? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. माढा, शरद पवार व्हर्सेस रणजितसिंह निंबाळकर. माढा जर पवारांनी निवडलं तर त्यांच्या समोर असणार आहेत भाजपाचे रणजितसिंह निंबाळकर, ज्यांना मोहिते गटाचा जोरदार विरोध होतोय. माढा पवार जिंकू शकतील का? पवारांना हरवणं हेच आमचं ध्येय आहे असं भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय. त्यामुळे पवार हरतील की काय? काय वाटतं? कमेंट पटापट करा. सातारा, उदयनराजे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये रात्री उशिरा भेट झाली. शरद पवार व्हर्सेस उदयनराजे भोसले. साताऱ्यात अजून भाजपाने उदयनराजेंना तिकीट दिलं नाही, त्यामुळे ते नाराज आहेत. त्यांनी अजितदादा गटाकडून घड्याळ या चिन्हावर निवडणूक लढवावी अशी ऑफर घेऊन भाजपाचे संकटमोचक गिरीश महाजन गेले होते अशी बातमी आहे. पण ती ऑफर उदयनराजेंनी नाकारली आहे असं सांगण्यात येत आहे. भाजपाचा राज्यसभा खासदार असताना राष्ट्रवादीकडून निवडणूक लढलो तर जनतेत काय संदेश जाईल यावर तोडगा निघाला नाही. गिरीश महाजन परतले, पण उदयनराजेंना तिकीट दिलं आणि शरद पवार साताऱ्यात मैदानात उतरले तर उदयनराजे विरुद्ध शरद पवार असा रंगतदार सामना बघायला मिळू शकतो. दरम्यान या ठिकाणी श्रीनिवास पाटील हेच साताऱ्याचे विद्यमान खासदार असू शकतात असंही वाटतंय. पुणे, शरद पवार व्हर्सेस मुरलीधर मोहोळ. पुण्यातून भाजपानं मुरलीधर मोहोळ यांना संधी दिली आहे. तिथे शरद पवार मैदानात उतरले तर पवार विरुद्ध मोहोळ असा सामना बघायला मिळेल. कल्याण, श्रीकांत शिंदे व्हर्सेस आदित्य ठाकरे. एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंना सोडून शिवसेनेत आतापर्यंत सर्वात मोठं बंड केलंय. त्यामुळे ठाकरेंनी शिंदेंना धडा शिकवला पाहिजे अशा काही ऑफ द रेकॉर्ड चर्चा आहेत. त्यासाठी एकनाथ शिंदेचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात आदित्य ठाकरेंनी लोकसभेची निवडणूक लढवावी अशी सर्वसामान्य जनतेची इच्छा आहे. म्हणजे श्रीकांत शिंदे व्हर्सेस आदित्य ठाकरे अशी लढत होऊ शकते. तसं झालं तर कोण जिंकेल असं तुम्हाला वाटतंय? कमेंट करून नक्की सांगा. पुणे, अमित ठाकरे व्हर्सेस कोण? राज ठाकरेंचे सुपुत्र अमित ठाकरे यांनी मैदानात उतरलं पाहिजे किंवा ते निवडणूक लढवतील अशी चर्चा आहे. भाजपा मनसे युती झाली तर ठाकरे विरुद्ध ठाकरे मुंबईत लढवायचे अशी प्लॅनिंग भाजपची दिसते. अमित ठाकरे पुण्यातून लोकसभेची निवडणूक लढणार अशी देखील आता चर्चा सुरू आहे. पण या ठिकाणी ऑलरेडीच मुरलीधर मोहोळ यांचं भाजपानं तिकीट फायनल केलेलं आहे. नाशिक, अमित ठाकरे व्हर्सेस कोण? नाशिक महानगरपालिकेत राज ठाकरेंच्या मनसेनं एक काळ गाजवला. त्यामुळे अमित ठाकरे जर मैदानात उतरले तर नाशिक त्यांच्यासाठी सोयीस्कर ठरेल. भाजपाकडून या ठिकाणी हेमंत गोडसे यांचं तिकीट कापलं जाणार आहे. त्यामुळे नाशिकची जागा अजून भाजपनं सुद्धा फोडली नाहीये आणि शिंदे गटानं सुद्धा फोडली नाहीये. मग अशा वेळी अमित ठाकरेंचा विचार हा नाशिकसाठी भाजपाकडून होऊ शकतो. मी पुन्हा येईन, कारण मी पाहिलंय स्वप्न तुमच्या डोळ्यात भव्य दिव्य. या राज्यातलं भाजप आणि सेनेचं सरकार घालवण्यासाठी स्वस्त बसणार नाही आणि त्यासाठी अभिसमय जवान हो. काय झालं? काय तिथं भाऊ करत असतील वर मला काळजी चालली. भाऊला वर काय वाटत असेल? अंगात झालं का काय? कालपर्यंत हिकडच्या तालमीत होता, आज हिकडच्या तालमीत गेला आणि तेल लावून येतो ये. काय मामा येऊन द्यायचं ना? कधी बारामती करेल बघा. बरं जाऊन द्या. काय पाणी पिऊन असतं का आणखीन काय? आणि एक दिवशी कळलं की गेलं तिकडे वर्षावर. सरळ तोपर्यंत सरळ,
कुणी वाकडं पाऊल टाकलं तर तो पाय काढला. एवढ्याची कुस्ती खेळायची ज्यांच्यात कुवत नाही त्यांनी कुस्तीची गोष्ट सांगावी आणि कोणाला सांगावी मला. मी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचा अध्यक्ष आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप-प्रणित महायुतीला शह देण्याची सर्वाधिक ताकद राखून असलेले शरद पवार यांनी आपले राजकीय फासे टाकायला सुरुवात केली आहे. अशातच आता राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शरद पवार यांना लोकसभेच्या रिंगणात उतरण्याची विनंती केली आहे. शरद पवार यांनी पुण्यातील मोदी बागेत त्यांच्या निवासस्थानी पत्रकारांनी अनौपचारिक गप्पा मारल्या. यावेळी त्यांनी लोकसभेचं जागा वाटप आणि सध्याची राजकीय परिस्थितीवर भाष्य केलंय. यावेळी त्यांनी उपस्थित पत्रकारांना सांगितलंय की पक्षाचे कार्यकर्ते मला माढा, सातारा किंवा पुणे या लोकसभा मतदारसंघातून लढवण्यासाठी आग्रह करतायत, पण मी माझ्या राजकीय आयुष्यात 14 निवडणुका लढलोय. आता किती निवडणुका लढू, आता माझी निवडणूक लढवण्याची इच्छा नाही असं शरद पवारांनी म्हटलंय. त्यांच्या या वक्तव्याची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. शरद पवार यांना राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव आहे, त्यामुळे शरद पवार यांची प्रत्येक कृती किंवा राजकीय वक्तव्य हे तोलून मापून केलेलं असतं. आपल्या वक्तव्याचा काय अर्थ काढला जाऊ शकतो याचीही त्यांना पुरेपूर जाणीव आहे. त्यामुळे शरद पवार यांनी नेमके आत्ताच ऑफ द रेकॉर्ड गप्पांमध्ये मला कार्यकर्ते लोकसभा निवडणूक लढवण्याचा आग्रह करत आहे असं वक्तव्य का केलं असावं याविषयी राजकीय वर्तुळामध्ये तर्कवितर्क जे आहेत ते लढवले जातात. पण पवारांचा प्रत्येक टाकलेला डाव हा मोजून आणि मापून असतो. त्यामुळे जर बारामतीमध्ये पवार उभे राहिले तरीही नवल वाटायला नको आणि स्वतः रिंगणात येऊन अजूनही टायगर जिंदा आहे हे दाखवण्याचं परसेप्शन सुद्धा आता शरद पवार सेट करू शकतात. मी आतापर्यंत 14 निवडणुका लढलो आणि एकही हरलेलो नाही, याचाच अर्थ असा की शरद पवार अपराजित राजकारणातील योद्धा आहे. त्यामुळे हा योद्धा वेळोप्रसंगी काय डाव टाकतो हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे. दरम्यान अशा बऱ्याचशा लढत आहेत ज्या लढत इंटरेस्टिंग असणार आहेत. अहमदनगर दक्षिणचा विचार केला तर या ठिकाणी सुद्धा सुजय विखे पाटील विरुद्ध निलेश लंके असा सामना होणार आहे. शिरूर लोकसभेचा विचार केला तर त्या ठिकाणी सुद्धा अमोल कोल्हे व्हर्सेस आढळराव पाटील येतात, वळसे पाटील येतात, महेश लांडगे येतात की विलास लांडे येतात अशाही चर्चा सुरू आहेत. एकंदरीत जर सगळा अंदाज जर बघितला तर काही लढती ज्या आहेत त्या इंटरेस्टिंग असणार आहे. दुसरीकडे रणजितसिंह निंबाळकर यांच्या विरुद्ध धैर्यशील मोहिते पाटील अशी सुद्धा चर्चा जी आहे ती एका अंगाने सुरू आहे. आणि छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी सुद्धा ठाकरे गटाचा नेमकं कोणता एका मैदानात असणार आहे हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. जालना फॅक्टरमध्ये जर मनोज जरांगे पाटील मैदानात उतरले तर मनोज जरांगे व्हर्सेस त्या ठिकाणी रावसाहेब दानवे अशी सुद्धा लढत होऊ शकते आणि त्या ठिकाणी जरांगे हेच बाजी मारू शकतात. एकंदरीत सर्वांगीण जर विचार केला तर अशा काही इंटरेस्टिंग लढती आहेत ज्या पाहण्यासारख्या असणार आहेत, ज्यामध्ये बारामती, माढा, सांगली, शिरूर, अहमदनगर हे महत्त्वाचे मतदारसंघ आहेत.